आपण आपल्या प्रभागातल्या लोकांसाठी केलेली 5 वर्षातली प्रमुख 4-5 कामं काय आहेत ते ऐकायला मला खूप आवडेल. खरं तर सेक्टर 22 मध्ये जितकं काम करावं तितकं कमी. पण एक विचार केला तर सेक्टर 22 मध्ये जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कमान होती अंकुश चौकामध्ये, ती मोडकळी झालेली कमान निवडून आल्यानंतर बापूशेठ यांना म्हणलं चला आपण या कमानीचं काहीतरी करू. आम्ही पत्रव्यवहार केला. पूर्वीचे बरेच सामाजिक कार्यकर्ते नाही सगळ्यांनी प्रयत्न केले, नगरसेवकांनी प्रयत्न केले, पण यश आमच्या हाती लिहिलेलं होतं असं मला वाटतं. आम्ही आयुक्तांकडे पाठवलं पण रेड झोन असल्यामुळे ती नाकारली गेली सगळ्या गोष्टी. पण आम्ही आमच्या हिमतीवर स्वतःच्या हिमतीवर बापूशेठ आणि आम्ही सर्व सहकार्यांच्या वतीने ती कमान त्या ठिकाणी चैत्यभूमीच्या पार्श्वभूमी तयार केली. तर त्या पार्श्वभूमीवर अजून एक मागणी व्हायला लागली की लघुजीव असतं त्यांची कमान ती पण आम्ही केली. त्याच्यानंतर जशी आम्ही काम करत गेलो सेक्टर 22 मध्ये अमृत योजनेमध्ये अंतर्गत सर्व ड्रेनेज लाईन असेल, पाण्याचे कनेक्शन असतील, तसं स्लम एरियामध्ये कोण पाणी पित नाही किंवा त्यांना पूर्वी एक नळ द्यायचा आणि म्हणजे तिथं म्हणजे अनेक अडचणी घोषित झोपडपट्टी असतील, अघोषित असतील. त्याच्यामध्ये काही आमच्या पीसीएमसी कॉलनी वसाहत ज्या ठिकाणी आहे तिथं जुन्या बिल्डिंग 1900 माझ्या अंदाजे 86च्या म्हणजे त्या पुनर्विकास तर करावंच लागेल पण रेड झोन मध्ये असल्यामुळे अजूनही लोक राहतात. सुरक्षा ऑडिटचा पण मुद्दा अनेकदा चर्चेत आला. माझ्याकडे आहे ना, मी स्वतः त्याचा पाठवलेला की किती पाडल्या पाहिजे. माझं फडणवीस साहेबांना पत्र आहे, आमदार साहेबांना पण मी दिलेलं आहे. पण ते कालांतराने निर्णय घेणं गरजेचं निर्णय होईलच. आम्हाला म्हणजे त्याच्यामध्ये तांत्रिक अडचणी काही आहेत. तांत्रिक अडचणी फक्त रेड झोन आहे पण त्याला वेगळा एक त्याला अँगलनी बघून काम करण्यात येते. पण त्या पलीकडे जाऊन त्या पूर्ण इमारती लिकेज आहे, खराब झालेल्या आहे. जवळजवळ 9 इमारती 576 गाड्यांना वॉटरप्रूफिंगचं काम आम्ही भारतीय जनता पार्टीचं महापौर भारतीय जनता पार्टी सत्तेत असताना निधी आणण्याचं काम बापूशेठांनी आम्ही केलेलं आहे. कमलताई त्याच्याबरोबर त्या पलीकडे एक अण्णांच्या बिल्डिंग आहे त्याच्यात मागे त्यांनाही वॉटरप्रूफिंग म्हणजे पावसाळ्यात पूर्ण जे पाणी बिल्डिंग म्हणजे कालबाह्य झाले त्यांना स्लॅब होते